नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आणखी एक प्रीवियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहोत. आता हा जो प्रश्न आहे हा बघा, हा लिनियर इक्वेशन जे असतात त्याच्या सोल्युशन रिलेटेड प्रश्न आहे. आधी क्वेश्चन प्रॉपर आपण रीड करूया आणि देन आपण त्याला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत जाऊया. हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी कॅल्सीची आवश्यकता लागणार आहे, त्यामुळे कॅल्क्युलेटर सोबत घेऊन बसा. जर तुमच्याकडे 991 ES कॅल्क्युलेटर असेल तर खूप चांगलं होईल. यासोबतच हे कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला काही डिजिटला राऊंड अप करावा लागतो, कॅल्सी फिक्स करावा लागतो. तर तुमच्याकडे असणारा कॅल्सी जो आहे तो 4th डिजिटला म्हणजे डेसिमल नंतर 4th डिजिट पर्यंत आपण कॅल्क्युलेशन करूयात. तुम्ही 5 किंवा 6 डेसिमलला पण फिक्स करू शकतात, बट जनरली युनिव्हर्सिटी एक्झाम जे असतात त्यामध्ये डेसिमल नंतर 4 डिजिट पर्यंत ऍक्सेप्ट केलं जात असतं. तर तुम्ही काय करा, आधी शिफ्ट दाबायचं, देन मोड दाबायचं. शिफ्ट नंतर मोड दाबल्यानंतर शिफ्ट देन मोड. आता 6 नंबरला फिक्सचं बटन आहे आणि तिथे तुम्ही 4 पुट करा, इक्वल दाबा, म्हणजे आपला कॅल्सी फिक्स झाला. स्क्रीनवरती लिहून येतं कॅल्सी फिक्स आहे. ओके, आता हा क्वेश्चन वाचूया. बघा इथं काय म्हटलंय की लिस्ट डिफरंट इटरेशन मेथड्स फॉर सॉल्विंग लिनियर इक्वेशन्स. लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी काही डायरेक्ट मेथड्स अवेलेबल आहेत, जशा गॉस इलिमिनेशन, गॉस जॉर्डन मेथड, मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड, क्रॅमर्स रूल मेथड. या डायरेक्ट मेथड आहे. डायरेक्ट मेथड म्हणजे काय, इट गिव्स एक्झॅक्ट सोल्युशन. बट इथं क्वेश्चन मध्ये आपल्याला म्हटलंय की लिस्ट द डिफरंट इटरेटिव्ह मेथड्स, ज्याला आपण अप्रॉक्सिमेट मेथड्स असं म्हणत असतो, ते आपल्याला लिस्ट करायचे आणि त्याच्यानंतर एक्सप्लेन इन डिटेल वन मेथड सॉल्व्ह फॉलोइंग इक्वेशन बाय एनी सुटेबल मेथड. ठीक आहे, तर ह्या क्वेश्चनला एकूण या ठिकाणी जवळजवळ 10 मार्क्स आहेत. 10 मार्क्स आहेत. तर आपण इथं काय करूया, ज्या इटरेटिव्ह मेथड आहेत त्यांच्या आधी पहिल्यांदा नावं लिहून घेऊ आणि त्याच्यानंतर जे गिवन इक्वेशन आपल्याला दिले त्या इक्वेशनला आपण सॉल्व्ह करूया. या दोघं मेथडपैकी कुठली तरी एक मेथड वापरून आपण सॉल्व्ह करू. तर बघा, देर आर 2 इटरेटिव्ह मेथड्स. 2 इटरेटिव्ह मेथड्स आहेत फॉर सॉल्विंग द लिनियर इक्वेशन आणि त्या दोन कशा, जाकोबी इटरेशन मेथड आणि दुसरी आहे गॉस सिडेल इटरेशन मेथड. ठीक आहे, किंवा तुम्ही याला सिंपली जाकोबी इटरेशन आणि याला सिडेल इटरेशन मेथड सुद्धा म्हणू शकतात. आता जाकोबी इटरेशन मेथड जी आहे ती स्टार्ट होत असते इनिशियल अप्रॉक्सिमेशन 000 पासून. गॉस सिडेल मेथड जी आहे ती स्टार्ट होत असते अगेन इनिशियल अप्रॉक्सिमेशन 000 पासून. दोघंही मेथड 000 पासून सुरू होत असतात. बट या दोन मेथडचा जर का विचार केला तर यामध्ये तुम्हाला लवकर सोल्युशन पर्यंत जर पोहोचायचं असेल तर तुम्ही गॉस सिडेल इटरेशन मेथडचा वापर करायचा. कारण गॉस सिडेल मेथड जी आहे ना, ही जी मेथड आहे बेसिकली ही मॉडिफिकेशन इन गॉस जाकोबी इटरेशन मेथड आहे. हे आपण ऑलरेडी थिअरीमध्ये शिकलेलो असतो. सो जाकोबी इटरेशन मेथड जी आहे याला गॉस जाकोबी इटरेशन असं पण म्हणतात. तर याचं मॉडिफिकेशन म्हणजे काय, तर गॉस सिडेल मेथड आहे. तर लवकर जर का सोल्युशन पर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही सेकंड मेथड ट्राय करा आणि मी ती सेकंड मेथड या ठिकाणी घेणार आहे. सो नाउ कन्सिडर द गॉस सिडेल इटरेशन मेथड फॉर द सोल्युशन ऑफ गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन. कारण मला लवकर आन्सर पर्यंत पोहोचायचंय. आता हे आन्सर स्टेप बाय स्टेप कसं कॅल्क्युलेट करतात ते तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा जे काही सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन दिलेलं आहे त्याला अरेंज करायचं अकॉर्डिंग टू द डॉमिनन्सी ऑफ डायगोनल इलेमेंट. म्हणजे याचा अर्थ काय की लक्षात घ्या, जे काही सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन दिलेलं आहे तर त्यामध्ये चेक करायचं पहिलं इक्वेशन नेहमी असं असलं पाहिजे की ज्यामध्ये एक्सचा कोएफिशिएंट हा मोठा असला पाहिजे. पहिल्या इक्वेशन मध्ये कंपल्सरी एक्सचा कोएफिशिएंट मोठा असला पाहिजे. चेक करा, बघा वायचा कोएफिशिएंट आणि झेडचा कोएफिशिएंटच्या तुलनेने एक्सचा कोएफिशिएंट मोठा आहे. दुसऱ्या इक्वेशन मध्ये कंपल्सरी वायचा जो काही कोएफिशिएंट आहे हा कसा असला पाहिजे, मोठा असला पाहिजे. आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये कंपल्सरी झेडचा कोएफिशिएंट कसा असला पाहिजे, मोठा असला पाहिजे. याला पिव्होट एलिमेंट असं सुद्धा आपण म्हणत असतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला की दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन ही डायगोनली डॉमिनंट आहे. सो डायगोनल एलिमेंट्स त्याचे कसे आहेत, मोठे आहेत. हे लक्षात आलं तुम्हाला मी काय म्हणतोय. तर ह्या पद्धतीने चेक करून घ्यायचं. सो ऑलरेडी गिवन सिस्टीम जी आहे ती डायगोनली डॉमिनंट आहे. सो त्या पद्धतीने त्याला दिलंय. तर आपण काय करायचं, आता हे फर्स्ट जे इक्वेशन आहे त्यामध्ये एक्सचा कोएफिशिएंट सगळ्यात मोठा आहे, दुसऱ्यामध्ये वायचा कोएफिशिएंट मोठा आहे, तिसऱ्यामध्ये झेडचा कोएफिशिएंट मोठा आहे. तर ह्या पहिल्या इक्वेशन पासून एक्स आपण बनवून घेऊया, दुसऱ्या इक्वेशन पासून वाय बनवून घेऊया आणि तिसऱ्या इक्वेशन पासून झेड बनवून घेऊया. आता कसं बनवायचं बघा, हा 17 आहे, हा जो काही प्लस वाय आहे त्याला तिकडे पाठवा, इट बिकम्स मायनस वाय. हा मायनस ऑफ 2z आहे त्याला तिकडे पाठवा, इट बिकम्स प्लस 2z. आणि एक्सचा कोएफिशिएंट 20 डायरेक्टली डिवाइडला. सो पहिल्या इक्वेशन पासून मी एक्स कॅल्क्युलेट केलेला आहे इन टर्म्स ऑफ वाय अँड झेड. तसंच दुसऱ्या इक्वेशन पासून वाय बनवूया. ऑलरेडी आपल्याकडे -18 आहे राईट हँड साईडला. हा 3x जर पाठवला तर मायनस ऑफ 3x, त्यानंतर झेड जर पाठवला तर प्लस झेड. तर ह्या दोघं गोष्टी इकडे पाठवल्यानंतर वायचा जो कोएफिशिएंट 20 त्याला तुम्ही डिनॉमिनेटरला पाठवून द्या. बरोबर. तसंच तिसऱ्या इक्वेशन पासून झेड बनवा इन टर्म्स ऑफ एक्स अँड वाय.
सो फर्स्ट स्टेप या ठिकाणी काय आहे, अरेंज द गिवन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन इन टर्म्स ऑफ देअर डॉमिनन्सी ऑफ डायगोनल एलिमेंट. सो डायगोनल एलिमेंट हे कसे असले पाहिजे, डॉमिनंट असले पाहिजे, ठीक आहे, म्हणजे मोठे असले पाहिजेत. सो बघा एक्सचा कोएफिशियंट वाय आणि झेड पेक्षा मोठा आहे. दुसऱ्या इक्वेशन मध्ये वायचा कोएफिशियंट एक्स आणि झेडच्या कोएफिशियंट पेक्षा मोठा आहे. तिसऱ्या इक्वेशन मध्ये झेडचा कोएफिशियंट हा एक्स आणि वाय कोएफिशियंट पेक्षा मोठा आहे. सो हे सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन डायगोनली डॉमिनंट आहे. जर असं नसेल तर त्याला त्याच्या अकॉर्डिंग रिअरेंज करावं लागतं. हे झाल्यानंतर तुम्ही पहिल्या इक्वेशन पासून एक्स बनवून ठेवा इन टर्म्स ऑफ वाय झेड, दुसऱ्यापासून वाय बनवा इन टर्म्स ऑफ एक्स झेड आणि तिसऱ्यापासून झेड बनवा इन टर्म्स ऑफ एक्स वाय आणि याला नंबर देऊन टाका इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3. आता हे जे काही इक्वेशन 1, 2, 3 मी इथं बनवलेले आहे याचा वापर मी अगदी शेवटच्या स्टेप पर्यंत करणार. याचा वापर मी शेवटचं अप्रॉक्सिमेट सोल्युशन फाइंड आउट करण्यापर्यंत करणार. त्यामुळे हे 1, 2, 3 प्रॉपर व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. ही झाली स्टेप नंबर 1. आता स्टेप नंबर 2 म्हणजेच काय, फर्स्ट इटरेटिव्ह सोल्युशन, फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन. आता नेहमी लक्षात ठेवायचं फर्स्ट इटरेशन किंवा फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन स्टार्ट कशापासून होतं, इनिशियल अप्रॉक्सिमेशन पासून, 0, 0, 0 पासून. मग बघा स्टार्ट विथ इनिशियल अप्रॉक्सिमेशन. सो एक्स, आता बघा हे इटरेशन डिनोट करण्यासाठीचे सिम्बॉल आहेत. इनिशियल साठी 0, 0, 0, फर्स्ट इटरेशन साठी इथं 1, 1, 1 येणार, सेकंड इटरेटिव्ह सोल्युशन साठी इथं 2, 2, 2 येणार. हे लक्षात घ्या. सो इनिशियल अप्रॉक्सिमेशन 0, 0, 0 पासून आपण सुरुवात करणार. आता कसं करायचं बघा, मला फाइंड आउट करायचं आहे एक्स फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन किंवा फर्स्ट इटरेटिव्ह सोल्युशन ऑफ एक्स म्हणून हा डोक्यावर जो लिहिला ना ब्रॅकेटमध्ये याला फर्स्ट इटरेटिव्ह सोल्युशन फॉर एक्स असं म्हणतात. तर मग त्यासाठी मी काय करणार, एक्स कुठलं इक्वेशन आहे माझ्याकडे, एक्स माझ्याकडे इक्वेशन नंबर 1 आहे. सो एक्स ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर मला वाय आणि झेडची व्हॅल्यू लागेल. मग मी काय करणार माहिती का, माझ्याकडे इनिशियल अप्रॉक्सिमेशन काय आहे, एक्स इक्वल टू 0, वाय इक्वल टू 0, झेड इक्वल टू 0. जर मला एक्सची व्हॅल्यू पाहिजे असेल तर वाय आणि झेड काय पुट करायचं, 0, 0 पहिल्या इटरेशनच्या वेळेला, एक्स इक्वल टू 0 आणि झेड इक्वल टू 0. सॉरी एक्स कॅल्क्युलेट करताना वाय इक्वल टू 0 आणि झेड इक्वल टू 0 पुट करा. कशामध्ये, इक्वेशन नंबर 1 मध्ये. मग बघा इक्वेशन नंबर 1 तुमच्या समोर आहे. सो फर्स्ट इटरेटिव्ह सोल्युशन फॉर एक्स इक्वल टू 1/20 70 बरोबर, मायनस वाय ची व्हॅल्यू पुट करा 0 आणि झेड ची व्हॅल्यू पुट करा 0. याला सॉल्व्ह करा. तुम्ही कॅल्सी ऑलरेडी सेट केलाय, 17 डिवायडेड बाय 20 करा. फोर्थ डेसिमल पर्यंत आपण, डेसिमल नंतर फोर्थ डिजिट पर्यंत आपण जाऊ शकतो. सो 0.8500 8500 हे असं तुमचं कॅल्क्युलेटर मध्ये आन्सर येणार. हे असं तुमचं आन्सर येणार. तर हे झालं मित्रांनो तुमचं फर्स्ट इटरेटिव्ह सोल्युशन फॉर एक्स. कसं कॅल्क्युलेट केलं पुन्हा लक्षात घ्या. जर एक्सचं सोल्युशन बनवायचं असेल तर तुम्ही इक्वेशन नंबर 1 चा वापर करायचा. जर तुम्हाला वाय ची व्हॅल्यू काढायची असेल तर 2 चा वापर करायचा, झेड ची व्हॅल्यू काढायची असेल तर 3 चा वापर करायचा. आता मला एक्स ची व्हॅल्यू काढायची होती आणि ती पण फर्स्ट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची होती, तर त्या ठिकाणी वाय आणि झेड ची इनिशियल अप्रॉक्सिमेट वाली व्हॅल्यू पुट करायची 0, 0. क्लिअर. चला ते मी 0, 0 पुट करून फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन काढलं एक्सचं. आता मला वाय ची व्हॅल्यू काढायची. मग वाय ची व्हॅल्यू काढण्यासाठी मी इक्वेशन कोणतं वापरेल, इक्वेशन नंबर 2 वापरेल. आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये अननोन कोण कोण आहे, एक्स आणि झेड. अननोन कोण आहे, एक्स आणि झेड. मग आपल्या मनात प्रश्न पडेल, सर मग आता कंपल्सरी आपल्याला इथे एक्स आणि झेड ची व्हॅल्यू पुट करावी लागेल. मग कोणती व्हॅल्यू पुट करायची, तर लक्षात घ्या जी लेटेस्ट व्हॅल्यू असते ती पुट करायची असेल गॉस सिडेल मेथड मध्ये. गॉस सिडेल मेथड मध्ये नेहमी लेटेस्ट व्हॅल्यू पुट करायची. म्हणजे काय म्हणताय सर तुम्ही लेटेस्ट, राजा आपल्याकडे एक्सच्या 2 व्हॅल्यूज अवेलेबल आहेत. सर कोणकोणत्या, आपल्याकडे एक्सची इनिशियल अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू एक्स इक्वल टू 0 ही व्हॅल्यू अवेलेबल आहे. बघा ही इनिशियल अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू एक्स इक्वल टू 0 ही अवेलेबल आहे. आणि आता आपण रिसेंटली जी फाइंड आउट केली एक्सची व्हॅल्यू ही पण आपल्याकडे अवेलेबल आहे. तर कधी लक्षात ठेवायचं, गॉस सिडेल मेथड ही मी काय म्हटलं तुम्हाला मॉडिफिकेशन इन गॉस जाकोबी आहे. लवकर सोल्युशन येतं, याच्यामध्ये लेटेस्ट व्हॅल्यू आपण यूज करतो. सो वी हॅव 2 व्हॅल्यूज ऑफ एक्स, पण या दोघांपैकी लेटेस्ट कोणती आहे, 0.8500. तर मी या एक्सच्या जागेवरती 0.8500 ही व्हॅल्यू पुट करेल. झेड साठी माझ्याकडे एकच व्हॅल्यू आहे आता सध्या, तर इक्वल टू 0. मग एक्स इक्वल टू 0.8500 आणि झेड इक्वल टू 0 जर मी पुट केलं तर मला वाय ची व्हॅल्यू भेटेल. बघा सो पुट एक्स ची व्हॅल्यू 0.8500 आणि झेड ची व्हॅल्यू इक्वल टू 0 कशात पुट करणार, इक्वेशन नंबर 2 मध्ये. सो इक्वेशन नंबर 2 मध्ये जर पुट केलं, सॉल्व्ह केलं बाय युजिंग कॅल्सी, तर तुम्हाला आन्सर येणार -1.0275 -1.0275. हे झालं वायचं फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन.
आता झेडची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर कोणतं बरं इक्वेशन वापरणार सरजी? इक्वेशन नंबर 3. व्हेरी गुड. आता इक्वेशन नंबर 3 मध्ये अननोन कोण कोण आहे? सो इक्वेशन नंबर 3 मध्ये अननोन आहे एक्स आणि वाय. मग एक्स आणि वायच्या कोणत्या व्हॅल्यूज यूज करायच्या? ऑलवेज रिमेंबर, व्हॅल्यू नेहमी लेटेस्ट पुट करायच्या. मग माझ्याकडे आता लेटेस्ट व्हॅल्यू कोणती बरं, कोण सांगतं? लेटेस्ट व्हॅल्यू सरजी आपल्याकडे एक्सच्या दोन व्हॅल्यूज आहेत, एक्स इक्वल टू 0 आणि एक्स इक्वल टू 8500. या दोघांपैकी लेटेस्ट व्हॅल्यू कोणती आहे? व्हेरी गुड, 0.8500 ही लेटेस्ट व्हॅल्यू. आपल्याकडे वायच्या दोन व्हॅल्यूज आहेत, कोणकोणत्या सर? वाय इक्वल टू 0, हे बघा ही एक व्हॅल्यू आहे. आणि आत्ता आत्ता तुम्ही वायची ही लेटेस्ट व्हॅल्यू फाइंड आउट केली बघा, -1.0275. या दोघांपैकी लेटेस्ट कोणती आहे? -1.0275. सो ऑलवेज रिमेंबर, लेटेस्ट व्हॅल्यू पुट करायच्या. मग जर मला झेडची व्हॅल्यू काढायची असेल तर इक्वेशन नंबर 3 मध्ये एक्सच्या जागेवर लेटेस्ट व्हॅल्यू ऑफ एक्स आणि वायच्या जागेवरती लेटेस्ट व्हॅल्यू ऑफ वाय मी पुट करणार. मग इक्वेशन 3 मध्ये एक्सच्या जागेवरती लेटेस्ट व्हॅल्यू कोणती आहे? 0.8500 आणि वायच्या जागेवर लेटेस्ट व्हॅल्यू कोणती आहे? -1.0275. या लेटेस्ट व्हॅल्यू जर पुट केल्यात आफ्टर सॉल्विंग दिस बाय युजिंग कॅल्सी तर तुम्हाला झेडची व्हॅल्यू येणार 1.0109 अप टू द 4 डेसिमल. तर याला म्हणतात मित्रांनो फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन फॉर एक्स, वाय आणि झेड. तर पुन्हा एकदा लक्षात घ्या, एक्सची व्हॅल्यू जेव्हा मला काढायची होती तेव्हा मी इक्वेशन नंबर 1 चा वापर करेन, वायची व्हॅल्यू काढत असताना इक्वेशन नंबर 2 चा वापर करेन, झेडची व्हॅल्यू काढायची असेल तर इक्वेशन नंबर 3 चा वापर करेल. अगदी कॉमन आहे. पण सर जेव्हा एक्सची व्हॅल्यू काढायची असेल सो वाय आणि झेड काय पुट करणार? इनिशियल व्हॅल्यू 0 0. जेव्हा वायची व्हॅल्यू काढायची असेल तर एक्स आणि झेड साठी काय पुट करणार? एक्स साठी लेटेस्ट व्हॅल्यू, कारण एक्स साठी आपल्याकडे 0 व्हॅल्यू ऑलरेडी आहे आणि आता तुम्ही रिसेंटली जी व्हॅल्यू काढलेली असते, लेटेस्ट जी व्हॅल्यू काढलेली असते ती पुट करायची. फंडा एकदम सिंपल आहे. जेव्हा तुम्ही झेडची व्हॅल्यू काढणार सरजी इक्वेशन नंबर 3 वापरणार. व्हेरी गुड. पण राजा इक्वेशन नंबर 3 वापरताना त्याच्यामध्ये एक्स आणि वाय आहे आणि एक्स आणि वायच्या आपल्याकडे दोन दोन व्हॅल्यू आहे. एक्सची एक्स इक्वल टू 0 आणि एक्सची फर्स्ट इटरेटिव्ह व्हॅल्यू, वायची वाय इक्वल टू 0 आणि वायची फर्स्ट इटरेटिव्ह व्हॅल्यू. सो ऑलवेज रिमेंबर, जी लेटेस्ट व्हॅल्यू आहे ती पुट करणार आणि ती पुट करून याला माझं फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन फॉर एक्स वाय झेड. आता जाऊया आपण सेकंड अप्रॉक्सिमेट सोल्युशन साठी. सो फॉर सेकंड इटरेशन किंवा सेकंड अप्रॉक्सिमेट, आता सेकंड अप्रॉक्सिमेट स्टार्ट कुठून होणार? फ्रॉम द फर्स्ट अप्रॉक्सिमेट. थर्ड इटरेशन सोल्युशन किंवा थर्ड अप्रॉक्सिमेट स्टार्ट कुठून होणार? सेकंड अप्रॉक्सिमेट पासून. सेकंड स्टार्ट कुठून होणार? फर्स्ट अप्रॉक्सिमेट पासून. फर्स्ट स्टार्ट कुठून होणार? इनिशियल अप्रॉक्सिमेशन पासून. फंडा अगदी सिंपल आहे. चलो, सो सेकंड इटरेटिव्ह सोल्युशन किंवा सेकंड इटरेशन. सो सेकंड इटरेशन ऑलवेज स्टार्ट विथ द फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन, जे आता आपण रिसेंटली फाइंड आउट केले. मग चला आता मला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सेकंड इटरेशन आहे म्हणून 2, बरोबर? सेकंड इटरेशन आहे म्हणून 2. सो आता एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना इक्वेशन नंबर 1 यूज करणार. हे आहे माझं इक्वेशन नंबर 1, रेफरन्स साठी मी इथं ठेवलंय. एक्स ची व्हॅल्यू, वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना इक्वेशन 2, झेड ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना इक्वेशन 3. खतम. मग आता बघा हे इक्वेशन मी यूज करणार. याच्यामध्ये अननोन दोन आहेत, वाय आणि झेड. सो वाय आणि झेड दोन अननोन आहेत. लेटेस्ट कोणत्या व्हॅल्यूज माझ्याकडे अवेलेबल आहेत? फर्स्ट इटरेटिव्ह व्हॅल्यू ऑफ वाय अँड झेड. सो माझ्याकडे वाय ची फर्स्ट इटरेटिव्ह व्हॅल्यू आहे आणि झेड ची फर्स्ट इटरेटिव्ह व्हॅल्यू आहे, जी की लेटेस्ट व्हॅल्यू आहे. मग ह्या दोघं व्हॅल्यू जर मी पुट केल्या इन इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 1 मध्ये दोघं व्हॅल्यू पुट करा, याला कॅल्क्युलेट करा, तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू भेटेल. आणि ही व्हॅल्यू कोणती झाली? ही झाली सेकंड इटरेटिव्ह व्हॅल्यू ऑफ एक्स. आता मला सेकंड इटरेटिव्ह व्हॅल्यू ऑफ वाय काढायची. वाय इक्वेशन कोणतं वापरणार सर? इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 मध्ये अननोन कोण आहे? एक्स अँड झेड. मग एक्स आणि झेडच्या आपल्याकडे लेटेस्ट व्हॅल्यू कोणत्या आहेत? सर जी एक्सची माझ्याकडे आता सध्या लेटेस्ट व्हॅल्यू कोणती आहे? सेकंड अप्रॉक्सिमेट. आणि झेडची सॉरी वाय काढतात आणि झेडची व्हॅल्यू माझ्याकडे आहे फर्स्ट अप्रॉक्सिमेट, लेटेस्ट व्हॅल्यू. मग एक्सची सेकंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आणि झेडची फर्स्ट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू या दोघं जर मी इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट केल्या, त्याला सॉल्व्ह केलं तर मला वायचं सेकंड अप्रॉक्सिमेट रूट भेटेल -0.9998. हे कॅल्क्युलेट करा आणि तुम्हाला आन्सर काय भेटेल? -0.9998. सो आता सेकंड अप्रॉक्सिमेट किंवा सेकंड इटरेटिव्ह रूट माझ्याकडे दोन आले, कोणकोणते? एक्स आणि वाय. आता जेव्हा मी झेड काढेल इक्वेशन कोणतं वापरेल? सो फॉर झेड इक्वेशन नंबर मी 3 यूज करेल. व्हेरी गुड. जेव्हा इक्वेशन 3 वापरशील तेव्हा अननोन कोण आहे? एक्स आणि वाय. सो एक्स आणि वाय साठी लेटेस्ट व्हॅल्यू कोणत्या आहे? सर जी एक्स साठी माझ्याकडे लेटेस्ट व्हॅल्यू आहे सेकंड अप्रॉक्सिमेट.
वाय साठी लेटेस्ट व्हॅल्यू आहे सेकंड अप्रॉक्सिमेट. तर ह्या आलेल्या ज्या सेकंड अप्रॉक्सिमेट लेटेस्ट व्हॅल्यू आहेत ह्या जर का मी पुट केल्या सेकंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जी की लेटेस्ट व्हॅल्यू आहे, या दोघं जर मी पुट केलं इक्वेशन नंबर 3 मध्ये, तर मला झेडची जी व्हॅल्यू भेटेल ती सुद्धा कोणती असेल, सेकंड अप्रॉक्सिमेट. सो सेकंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू साठी एक्सच्या जागेवरती लेटेस्ट, वायच्या जागेवरती लेटेस्ट, या पुट करा, सॉल्व करा, यू हॅव द व्हॅल्यू ऑफ झेड 2 म्हणजेच काय, सेकंड अप्रॉक्सिमेट रूट. मग हे लिहून घ्या, द सेकंड अप्रॉक्सिमेट सोल्युशन, एक्सचा आलेली व्हॅल्यू, वायची आलेली व्हॅल्यू आणि झेडची आलेली व्हॅल्यू किती, 0.9998. समजलं. आता जाणार मी थर्ड अप्रॉक्सिमेशनला. सो थर्ड अप्रॉक्सिमेशन स्टार्ट कुठून होणार आता, थर्ड अप्रॉक्सिमेशन स्टार्ट होणार सेकंड पासून, सेकंड फर्स्ट पासून, फर्स्ट इनिशियल पासून. ठीक आहे. सो थर्ड इटरेशन किंवा थर्ड अप्रॉक्सिमेशन स्टार्ट फ्रॉम सेकंड अप्रॉक्सिमेट सोल्युशन. बरोबर. चलो आता तिसरं फाइंड आउट करायचंय मला. कुणाची व्हॅल्यू फाइंड आउट करता अगोदर, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी इक्वेशन 1 चा वापर करा, वायची इक्वेशन 2 वापरा, झेडची इक्वेशन 3 वापरा. एक्सची व्हॅल्यू काढत असताना अननोन कोण कोण आहे, वाय आणि झेड. मग वाय आणि झेडची आता कोणती व्हॅल्यू वापरणार, जी तुम्ही आता लेटेस्ट फाइंड आउट केली जस्ट मागच्या पेजवर, ही वाय आणि झेडची व्हॅल्यू, ही वाय आणि झेडची जी लेटेस्ट व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट केली आहे ती वापरायची. मग वायची लेटेस्ट व्हॅल्यू आहे -0.9998 आणि झेडची 0.9998, बरोबर, 998. ह्या व्हॅल्यू जर पुट केल्या इक्वेशन नंबर 1 मध्ये, तर तुम्हाला जो एक्स भेटेल तो असणार थर्ड अप्रॉक्सिमेट रूट फॉर एक्स किंवा थर्ड अप्रॉक्सिमेट सोल्युशन ऑफ एक्स. हे झालं तुमचं एक्सची व्हॅल्यू, हे झाली एक्सची व्हॅल्यू. आता काढू वायची व्हॅल्यू. वाय साठी मी यूज करेल इक्वेशन नंबर 2. अननोन कोण कोण आहे, एक्स आणि झेड. चला आता एक्स आणि झेड काय पुट करणार. मग तुमच्यापैकी एखादा विचार करायला, ऐका ना सर, मागच्या पेजवर जो एक्स काढलाय हा आणि मागच्या पेजवर जो झेड काढलाय हा, थांब, मागच्या पेजवर जो एक्स काढलाय त्याच्या तुलनेने आता जो एक्स तू काढलाय हा लेटेस्ट आहे ना. सो लेटेस्ट पुट करायचं कधी पण. सो लेटेस्ट एक्स कोणता आहे आपला 1 आणि लेटेस्ट झेड कोणता आहे आपल्यासाठी, हा प्रिव्हियस वाला 0.998. बरोबर. सो लेटेस्ट व्हॅल्यू ऑफ एक्स आणि झेड पुट करा. एक्स ची व्हॅल्यू 1 आणि झेड ची व्हॅल्यू 998. कुठे आहे, इक्वेशन नंबर 2 मध्ये. याला पुट करा. हे पुट केलं मी इथं, कॅल्सीचा वापर करून सॉल्व करा. तुम्हाला इथं वाय ची व्हॅल्यू भेटेल -1.0000. बरोबर. सो -1.0000. हे आलं माझ्याकडे वाय ची व्हॅल्यू, याच्याकडे माझे एक्स ची व्हॅल्यू. कोणती, थर्ड इटरेटिव्ह, थर्ड अप्रॉक्सिमेट. आता झेडची व्हॅल्यू काढू. सो झेडच्या व्हॅल्यूसाठी इक्वेशन कोणतं वापरणार, नंबर 3, इक्वेशन नंबर 3 वापरणार. व्हेरी गुड. अननोन कोण आहे सरजी, अननोन आहे एक्स आणि वाय. लेटेस्ट व्हॅल्यू कोणती, एक्स ची व्हॅल्यू लेटेस्ट आहे ही, वाय ची व्हॅल्यू लेटेस्ट आहे ही. या दोघा व्हॅल्यू जर पुट केल्यात आपण इथं आणि इथं, तर तुम्हाला झेड भेटेल. मग बघा, पुट एक्स इक्वल टू 1 आणि वाय इक्वल टू -1 इन इक्वेशन नंबर 3. इसको सॉल्व करो, तुम्हाला झेडची लेटेस्ट व्हॅल्यू भेटेल 1.0000. हे झालं तुमचं थर्ड अप्रॉक्सिमेट रूट. बरोबर. याच्यानंतर जाऊ चौथ्याला. मग चौथ्यासाठी इटरेशन स्टार्ट कुठून होणार, तिसऱ्यापासून, जस्ट प्रिव्हियस. चला फोर्थ इटरेशन. सो फोर्थ इटरेशन ऑलवेज स्टार्ट फ्रॉम थर्ड इटरेटिव्ह रूट्स किंवा थर्ड अप्रॉक्सिमेट रूट. पुन्हा चला एक्सची व्हॅल्यू काढायची, एक्सची चौथी व्हॅल्यू काढायची. कोणतं इक्वेशन वापरणार, इक्वेशन नंबर 1. व्हेरी गुड. इक्वेशन नंबर 1 मध्ये अननोन कोण आहे, वाय आणि झेड. वाय आणि झेडच्या लेटेस्ट व्हॅल्यू कोणत्या आपल्याकडे, थर्ड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. सो वायची थर्ड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे, झेडची थर्ड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे. या व्हॅल्यू जर पुट केल्या तर एक्स भेटेल, जो की चौथा एक्स असणार. सॉल्व करा त्याला. हा बघा, हा चौथा एक्स आला. बरोबर. आता पुन्हा चौथा वाय, वायचं फोर्थ अप्रॉक्सिमेट सोल्युशन काढायचं मला, वायचं. मग वाय साठी इक्वेशन कोणतं वापरणार, 2. त्यामध्ये कोण कोण लागतो, एक्स आणि झेड. एक्स माझ्याकडे लेटेस्ट एक्स आहे चौथा आणि झेड माझ्याकडे लेटेस्ट कोणता आहे, तिसरा. त्या दोघं जर मी पुट केल्या 2 मध्ये, तर मला वायची व्हॅल्यू भेटेल, जी की चौथी व्हॅल्यू बसणार. आता झेडची व्हॅल्यू काढा. झेडच्या व्हॅल्यूसाठी पुन्हा इक्वेशन नंबर कोणता वापरणार, 3. त्यामध्ये अननोन कोण आहे, एक्स आणि वाय. सो एक्स माझ्याकडे लेटेस्ट कोणता आहे, चौथा. वाय माझ्याकडे लेटेस्ट कोणता आहे, चौथा. तर ह्या दोघं गोष्टी जर पुट केल्या तिथं, याला सॉल्व केलं, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली या ठिकाणी झेडची चौथी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू भेटेल. आता तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हाही इनडायरेक्ट मेथड वापरतात, इटरेटिव्ह मेथड वापरतात, त्यालाच अप्रॉक्सिमेट मेथड म्हणतात. सरजी थांबायचं नेमकं कुठे,
तर कुठे थांबायचं बघा, लक्ष द्या. तुम्ही तिसरं सोल्युशन काढलं का? बघा तिसरं सोल्युशन, एक्स ची व्हॅल्यू आली 1, वाय ची व्हॅल्यू आली -1 आणि झेड ची व्हॅल्यू काय आली 1. एक्स इक्वल टू 1, वाय इक्वल टू -1 आणि झेड इक्वल टू 1. राजे हो, चौथं सोल्युशन तुम्ही फाइंड आउट केलं, चौथ्या व्हॅल्यू ऑब्झर्व करा. एक्स इक्वल टू 1, वाय इक्वल टू -1, झेड इक्वल टू 1. ज्या व्हॅल्यू तिसऱ्या इटरेशनला होत्या त्या सेम व्हॅल्यू चौथ्या इटरेशनला रिपीट झाल्यात. आणि ज्यावेळेस असं कधी झालं की सक्सेसिव्ह इटरेशनच्या व्हॅल्यू जर रिपीट होत असतील, स्टॉप द इटरेशन, फायनल व्हॅल्यू भेटून जातात आपल्याला. मग बघा मी काय म्हटलं, ॲज द थर्ड अँड फोर्थ अप्रॉक्सिमेट सोल्युशन्स आर इक्वल. तिसऱ्याला जे सोल्युशन भेटले होते ते चौथ्याला पण भेटले मला, तर तुम्ही काय करायचं, स्टॉप द इटरेशन, इटरेशन स्टॉप करा आणि ह्याच व्हॅल्यूला फायनल सोल्युशन म्हणून कन्सिडर करा. सो एक्स इक्वल टू 1, वाय इक्वल टू -1, झेड इक्वल टू 1. हे तुमचं फायनल सोल्युशन झालं. 10 मार्काचा क्वेश्चन आहे. जर एखाद्याच्या मनात प्रश्न आलाच की नको रिस्क नको घ्यायला, हे जे काढलेलं सोल्युशन आपलं हे खरंच बरोबर आहे किंवा नाही, तर तुम्ही पडताळा करू शकता. हे बघा तुम्ही त्याचा पडताळा करू शकता. कसा पडताळा करायचा, लक्ष द्या. हे सोल्युशन तुम्ही फाइंड आउट केलंय का नाही? याला सोल्युशन आपण तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा ह्या तिघ व्हॅल्यू सायमल्टेनियसली हे तिघ इक्वेशन सॅटिस्फाईड करतील. सो एक्स वाय झेड या तिघ व्हॅल्यू जेव्हा तुम्ही पहिल्यात पुट करणार, उत्तर 17 आलं पाहिजे. दुसऱ्यात पुट करणार, उत्तर तुमचं -18 आलं पाहिजे. या तिघ व्हॅल्यू जेव्हा तुम्ही तिसऱ्यात पुट करणार, उत्तर तुमचं 25 आलं पाहिजे. जेव्हा एक्स वाय झेड ह्या तिघ व्हॅल्यू तिघ इक्वेशन सायमल्टेनियसली जेव्हा सॉल्व्ह करतील किंवा सॅटिस्फाईड करतील तरच इक्वेशन म्हणता येईल. तुमच्यापैकी एखादा म्हटला की सर ऐका ना, या तिघ व्हॅल्यू मी पुट केल्यात, पहिल्यामध्ये उत्तर आलं 17, दुसऱ्यात पुट केलं उत्तर आलं -18, पण तिसऱ्यात पुट केलं आणि उत्तर 25 ने आलं, काहीतरी वेगळं आलं. मग याला सोल्युशन म्हणणार का? नाही. याला आपण सोल्युशन तेव्हाच म्हणणार जेव्हा तिघच्या तिघ इक्वेशन सॅटिस्फाईड होतील तेव्हा. मग क्रॉस चेक करू. चला क्रॉस चेक करू शकतो आपण. कसं क्रॉस चेक करू बघा. सो एक्स ची व्हॅल्यू काय आली आपली 1. सो 1 जर पुट केलं 20 इंटू 1 सरजी 20. वाय ची व्हॅल्यू आहे -1, -1 आणि झेड ची व्हॅल्यू आहे अगेन 1 जर पुट केलं तर -2. चेक करा हे उत्तर किती येतंय 17. चला दुसऱ्या पेजत पुट करा. 3 टाइम एक्स, एक्स ची व्हॅल्यू 1 3, वाय ची व्हॅल्यू आहे -1 सो इट इज -20, झेड ची व्हॅल्यू आहे 1 सो इट इज -1. तर बघा आन्सर किती येते. सो हे झाले 20 आणि 1 21. 21 मधून जर 3 गेले तर -18. तिसरं चेक करू. सर जी 2 इंटू 1 व्हेरी गुड. सर 3 इंटू -1 सो इट इज +3. 20 इंटू 1 सो इट इज +20. सो फायनली आन्सर येते 25. आलं लक्षात. तर तुम्ही काढलेलं एक्स वाय झेड ची व्हॅल्यू हे तिघच्या तिघ इक्वेशनला सायमल्टेनियसली काय करतंय, सॅटिस्फाईड करतंय. याचा अर्थ आपलं सोल्युशन करेक्ट आहे. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन होता जो प्रिव्हियसली 10 मार्क्स साठी विचारलेला आहे आणि याचा आपण सोल्युशन फाइंड आउट केलं. क्वेश्चन असा होता की एनलिस्ट डिफरंट टाइप्स ऑफ इटरेटिव्ह मेथड फॉर द सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन. सो 2 मेथड आहेत आणि या दोघांपैकी मी सेकंड मेथड का बरं सिलेक्ट केली, बिकॉज इट गिव्स सोल्युशन अर्लियर दॅन द फर्स्ट मेथड. पहिल्या मेथडला नंबर ऑफ इटरेशन जास्त लागतात, त्याच्या तुलनेने सेकंड मेथडला नंबर ऑफ इटरेशन कमी लागतात आणि इट इज अ मॉडिफिकेशन इन गॉस जाकोबी इटरेशन मेथड. तर त्यामुळे मी सेकंड मेथडचा इथे यूज केला. दोघं मेथड स्टार्ट होतात इनिशियल अप्रॉक्सिमेशन 000 पासून, बट गॉस सिडेल मेथडमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं लेटेस्ट व्हॅल्यू आपण यूज करत असतो. तर अशा पद्धतीने हे सोल्युशन एक्सपेक्टेड आहे. सो तुम्ही 5व्या डेसिमलला सुद्धा राऊंड अप करू शकता. डेसिमल नंतर 5 डिजिट 6 डिजिट 7 डिजिटला डिपेंड्स ऑन यू, बट युनिव्हर्सिटीमध्ये डेसिमल नंतर 4 डिजिटला राऊंड अप केलं तरी चालतं. त्यामुळे मी कॅल्सी आधीच फिक्स करून ठेवला होता 4th डिजिटला. यात काही शंका असेल काही डाऊट असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारा. रिमेनिंग गोष्टी आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.